जशी जशी निवडणूक जवळ येते तसं तसं प्रताप काका ढाकणे यांचं पारडं जड होतंय. जो तो फक्त प्रताप काकाच आमदार पाहिजेत असं म्हणतायत. खासदार नवा आणि आमदारही नवा अशा घोषणांनी हा मतदारसंघ दणाणून सोडलाय. नमस्कार, न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी प्रियंका पाटील शेळके. पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये सध्या जरी अनेक नावं चर्चेत असले तरी खरी लढत मात्र आमदार राजाळे आणि प्रताप काका ढाकणे यांच्यातच होणार आहे असं बोललं जात आहे. त्यातली त्यात आता प्रताप काका ढाकणे यांचं पारडं देखील जड आहे. सत्तेत नसताना देखील प्रताप काका ढाकणे गेल्या 30 वर्षापासून जनसेवा करत आहेत. आपल्या मतदारसंघातील अकोले या गावामध्ये स्वखर्चातून त्यांनी सभा मंडपही दिलाय. स्वखर्चातून कोविड सेंटर देखील उभे केली होती. मतदारसंघातील लोकांच्या सुखदुःखामध्ये प्रताप काका ढाकणे हे नेहमी सहभागी असतात. त्यांचा जनसंपर्क दांडका आहे. तर प्रताप काका ढाकणे यांना विजय करण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी देखील चंग बांधलाय. खासदार निलेश लंके म्हणतात की प्रताप काकांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो की खासदारही नवा आणि आमदारही नवा. तर या ठिकाणी अपक्ष म्हणून उभे असणारे घुले असतील, काकडे असतील, हे मात्र काहीशाच मतांचे मानकरी असतील असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे खरी लढत राजाळे विरुद्ध ढाकणे अशीच होईल. राजा यांनी केलेल्या विकास कामांचा निकृष्ट दर्जा आणि होणारी चर्चा, तर दुसरीकडे प्रताप काका ढाकणे यांना असणारी एक सर्वांची सहानुभूतीची भूमिका. प्रताप काका ढाकणे यांना यंदाच्या वर्षी आमदार करायचं हा मानसच आता शेवगाव पाथर्डीनं बांधलेला आहे. त्यामुळे प्रताप काका ढाकणे यांच्या नावाची जोरदार चर्चा. पाहूयात पुढच्या काळात काय होतंय. अगदी मतदानाला काहीच दिवस बाकी आहेत. मतदाराच्या मनात काय आहे हे देखील अगदी काही दिवसातच लक्षात येईल. मात्र आत्ताची परिस्थिती पाहता या मतदारसंघामध्ये प्रताप काका ढाकणे यांचंच पारडं जड दिसतंय. तुर्तास इथेच थांबतीये. धन्यवाद.